महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मंडळी, प्रचार शिगेला पोहोचलाय, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, पण या सगळ्यामध्ये काही जणांची भाषणं वादग्रस्त ठरतायत आणि काही जणांची नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणारी या सगळ्यामध्ये राजकीय तोफा ज्या धडाडतायत महाराष्ट्रामध्ये त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। आज आपण राजकीय मैदानातून पुढच्या काही तासांसाठी जो प्रचार आता उरलेला आहे त्या तासांमध्ये रणनीती नेमकी काय आहे या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत गेल्या काही दिवसात सातत्याने चर्चेत राहिलेल्या आणि वादात सुद्धा अडकलेल्या भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना बोलतं करणार आहोत। स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये। खरं तर तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे। कोल्हापूर आणि सोलापूर याचे तुम्ही प्रभारी आहात। काय नेमकं सध्या चित्र दिसतंय? कारण या आधी तिथं चित्र लोकसभेमध्ये हे चित्र मात्र मोदींनी तिथे येऊन सुद्धा तुम्हाला समाधानकारक ठेवता आलं नव्हतं, तुम्हाला यश मिळालेलं नव्हतं, पण आताची स्थिती काय नेमकी? माझ्यावरती कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने सोपवलेली आहे। कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक अभूतपूर्व परिस्थिती कोल्हापूरमध्ये सध्या निर्माण झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ताकदवान असणारी मंडळी आज आमच्या सोबत आहेत। उदाहरणार्थ हसन मुश्रीफ साहेब जे मंत्री होते, विनय कोरे साहेब, प्रकाशरावजी आवाडे, महादेवरावजी महाडिक आणि आम्ही सगळी मंडळी एकत्रित असल्यामुळं ज्या 10 विधानसभा आम्ही लढवत आहोत त्या 10 पैकी 8 ते 9 विधानसभा महायुती जिथं निवडून येतील अशी एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचा सुद्धा प्रभारी म्हणून मी काम पाहतो। तिथं 11 विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यापैकी 7 भाजपा लढते आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा अनेक याच्यामुळं 6 ते 7 जागा त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचे निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पण हे चित्र इतकं अचानक कसं काय बदलेल? कारण लोकसभेचा जर विचार केला आपण तर सोलापूर आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोदी आले, सभा झाल्या, सगळं झालं, तुम्ही ताकद लावली, सगळे हेच सोबत होतात, तरी सुद्धा तुम्हाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं। असं नेमकं काय घडलं की आता हे चित्र बदलेल असं तुम्हाला वाटतं? हे पहा, लोकसभेमध्ये जे देशभर घडलं, जे राज्यभर घडलं तेच कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये घडलं। एक फेक नरेटिव्ह काँग्रेसनं प्रसवण्याचा प्रयत्न केला की संविधान बदललं जाणार, 400 पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठी दिला जाणार आहे। स्वतः काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुलजी गांधी यांनी महिलांना एक प्रलोभन दाखवलं की 4 तारखेला मतमोजणी आहे आणि 4 तारखेला आमचं सरकार आल्यानंतर 5 तारखेला आम्ही तुमच्या खात्यामध्ये खटाखट 8,500 रुपये देऊ। एक फेक नरेटिव्ह इतका तो खालीपर्यंत रुजवला गेला, त्याचं एक नुकसान झालं आणि 8,500 रुपये देऊ महिलांनी मतदान सुद्धा लाईन लावून मतदान केलं आणि मतदान झालेल्या दुसऱ्या दिवशी सुद्धा या सगळ्या महिला बँकेच्या दारामध्ये सुद्धा लाईन लावून राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। त्यामुळे फेक नरेटिव्हमुळे काहीसं यश त्यांना थोडंसं जादा मिळालं, परंतु सरकार हे भारतीय जनता पार्टीचंच राज्यामध्ये देशामध्ये आलेलं आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळं त्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा या तिन्ही नेत्यांनी लोक कल्याणकारी योजनांचा धडाका लावलेला आहे। त्या फेक नेरेटिव्हला तुम्हाला काही उत्तर मिळाले का? महाराष्ट्रामध्ये त्या फेक नेरेटिव्हला तुम्हाला काही उत्तर सापडलेलं आहे का? नाही, त्याला कुठलंही उत्तर नव्हतं, कारण ते फेकच होतं आणि आज लोकांनाही समजून चुकलेलं आहे की खोटं बोलण्याचं काम काँग्रेसनं केलेलं आहे आणि आज लोक सुज्ञ आणि जागरूक झालेले आहेत। मी आपल्याला सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीही झालं नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेले आहे। उदाहरणार्थ आपण समृद्धी महामार्गाची आपण परिस्थिती पाहिली असेल, त्याचबरोबर अटल सेतू सुरू झालेला आहे, कोस्टल रोड सुरू झालेला आहे, अनेक शहरांमध्ये वंदे भारत सारख्या रेल्वे सुरू झालेले आहेत, अनेक बंद पडलेले प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत, नागपूर, मुंबई या ठिकाणी, पुणे या ठिकाणी मेट्रो सुरू झालेले आहे। म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र नंबर 1 देशामध्ये झालेला आहे। FDI मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची देशभरामध्ये झालेली आहे।
त्यापैकी 52% इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात झालेली आहे. हे प्रगतीचंच घोतक आहे. आणि याचबरोबर ज्या लोककल्याणकारी योजना सुरू झालेल्या आहेत, उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ही अतिशय पॉप्युलर योजना, महाराष्ट्रभरातल्या 2,30,00,000 माता भगिनींना त्याचा फायदा झालेला आहे. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना असेल, 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना असेल, शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्र सरकार देतं, 6,000 रुपये राज्य सरकार किसान सन्मान निधीतून देतं, ते सुद्धा वाढवण्याची घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतच्या मोटर्स किंवा वीज बिल आहे त्याचं ते माफ करण्याची घोषणा नुसतीच घोषणा नाही आहे, तर प्रत्यक्षात ती अंमलात आलेली आहे. सर्वांना 0 बिल मीटरचं आलेलं आहे. आणि महिलांच्या खात्यामध्ये फक्त आश्वासन नाही, तर घोषणा केल्यानंतर प्रत्येक महिलेच्या हातामध्ये घरामध्ये अकाउंटमध्ये 7,500 रुपये जमा झालेले आहेत. तुम्ही झालेल्या दिवाळीचं जर चित्र पाहिलं तर मी आपल्याला कोल्हापूरचंच उदाहरण देईन की 10.5 लाख महिलांना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळाला. जवळजवळ 750 करोड रुपये एका जिल्ह्यामध्ये आले. आणि या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की छोटे व्यापारी, उद्योजक यांना खूप मोठ्या प्रमाणात या दिवाळीतून फायदा झालेला आहे. खऱ्या अर्थानं आमची दिवाळी झाली अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि अशा अनेक लोककल्याणकारी योजना केल्यामुळं पण याच लाडक्या बहिणी काँग्रेसकडे जातील अशी भीती आहे का तुम्हाला? जमीन आसमानचा फरक झालेला आहे. याच लाडक्या बहिणी काँग्रेसकडे जातील अशी भीती वाटते का तुम्हाला? कोणतीही लाडकी बहीण कोणतीही लाडकी बहीण काँग्रेस सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही आहे. कुठलीही बहीण ही महायुती सोबतच राहणार. कारण हे पहा, गेल्या 70 वर्षामध्ये काँग्रेसनं कुठल्याही भगिनीला 1515 रुपये सुद्धा कधी दिलेले नाही आहेत. आणि त्यामुळे ग्रामीण भागाचा अर्थकारण तुम्ही पहा, पूर्वी कसं असायचं, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, व्यापारी असेल, जे पैसे यायचे त्या व्यापाऱ्याच्या हातामध्ये यायचे, त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये यायचे. भगिनींच्या हातामध्ये कधीही पैसे नसायचे. भगिनींना जर काही खर्च करायचे असतील तर ते आपल्या मालकाकडे, आपल्या पतीकडे त्याची मागणी करावी लागायची. परंतु आज तशी परिस्थिती नाही. स्वतः त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत असल्यामुळं त्या अतिशय खुश आहेत आणि त्या महायुतीसोबतच राहतील. बरं, पण गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही एक वक्तव्य केलं लाडक्या बहिणींच्या संदर्भात. त्या वक्तव्यावरून तुमच्यावर, पक्षावर खूप टीका झाली. तुम्हाला वाटतं एक सेटबॅक बसला त्या सगळ्या वक्तव्याच्या नंतर? हे पहा, काँग्रेसनी त्यांना आता निवडणुकीमध्ये कोणताही प्रचाराचा मुद्दा नसल्यामुळं हा मुद्दा उचलून धरलेला आहे. अतिशय लाइटर मोमेंटमध्ये ही सभा सुरू होती. मी भाषण करत असताना माझ्यासमोर 2-1 हजार महिला होत्या. आणि भाषण करत असताना महिलांनीच मला खालून सांगितलं की काही महिला काँग्रेसच्या सभेत जात आहेत, त्यांचे साहेब फोटो काढा. आणि मीही तेच वाक्य स्टेजवरून बोललो. त्यांनी सांगितलं की त्याच्यानंतर काही महिलांनी सांगितलं की काही महिलांना लाभ मिळत नाहीत. आणि त्यावेळी मी हे सांगितलं की त्यांची नावं घ्या, त्यांची आपण व्यवस्था करू. याची व्यवस्था करू याचा अर्थ की त्यांनाही आपण या योजनेचा लाभ देऊ. परंतु काँग्रेसचे, आमचे इथले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असतील किंवा राज्यभरातले नेते असतील, त्यांनी त्या माझ्या क्लिपचा एवढा गैरअर्थ आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार प्रसार केला की धमकी दिली जाते, फोटो काढा म्हणले जातात. हे खरं अर्थानं तुम्ही नंतर व्हिडिओ पाहिले असतील, तिथल्या स्वतः अनेक महिलांनी बाईट्स दिलेले आहेत की अतिशय खेळीमिळीत आणि मस्करीत ती सभा चालली होती. आणि महिलांच्याकडून आल्यामुळं मी ते अनावधानानं बोललो होतो. मी त्वरित 1 तासाच्या आत महिलांची माफी मागितलेली आहे. कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मला वाटतं एवढा मुद्दा तो मोठ्यानं उचलायचा खरं म्हणजे काही गरज नव्हती. परंतु काँग्रेसकडे मी सांगितल्याप्रमाणे विकासाचा कुठलाही मुद्दा नाही, काम करण्यासाठी कोणताही अजेंडा नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं काही आपण महिलांना वेगळी दिशा देऊ शकू का, याच्यासाठी त्यांचा हा केविलवाना प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये त्यांना यश येणार नाही. माता भगिनी ह्या महायुतीसोबतच राहतील. ठीक आहे, तुम्ही आता तुमच्या माजी पालकमंत्र्यांचा विषय काढला. खरं तर ह्या महाराष्ट्राला माहिती आहे दोघांमधला ह्या 2 जिवलग मित्र ते जानी दुश्मन, राजकीय दुश्मन असं म्हणतोय मी, म्हणजे त्या अर्थानं घेऊ नका. पण या दोघांभोवती या कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण फिरत असतं. या निवडणुकीत सुद्धा कोण कुणाला भारी हे कळणार आहे. हे पहा, सतेज पाटील आणि मी समवयस्क आहोत. आम्ही दोघंही एकाच वेळेत राजकारणामध्ये आलो. परंतु त्यांना त्यावेळी लवकर यश मिळालं. ते स्वतः आमदार झाले, ते मंत्री झाले, त्यांना खूप नावलौकिक मिळाला, खूप संधी मोठी मिळाली.
कोल्हापूर शहरातल्या महापालिका गेल्या 15 वर्ष, महापालिका आणि इतर नगरपालिका गेले 15 वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. खूप काही करू शकले असते, परंतु माझा स्पष्ट आरोप आहे, कोल्हापूर अविकसित राहण्याचं एकमेव कारण कोण असेल तर ते सतेज पाटील आहेत. एवढ्या लहान वयामध्ये एवढी चांगली संधी मिळाल्यानंतर खरं म्हणजे त्यांनी कोल्हापूरचा कायापलट करायला पाहिजे होता. तो त्यांच्याकडून झाला नाही. त्यांची एकच पद्धत आहे की त्यांचे जे काही व्यवसाय आहेत, त्यांचे जे कॉलेजेस आहेत, त्यातून डोनेशन मिळवायचं. मंत्रिपदाच्या काळामध्ये त्यांनी अनेक बाबीच्या माध्यमातून आर्थिक संपत्ती एकत्रित केली आणि या सगळ्या संपत्तीचा वापर हा इतर सत्ता मिळवण्यासाठी ते वापर करतायत. आणि या सत्ता ज्या मिळवतात, समजा गोकुळ असेल किंवा अन्य कुठल्या संस्था ते सत्ता ताब्यामध्ये घेतात, परत या सत्तेच्या माध्यमातून आणखीन माया गोळा करायची आणि सत्तेसाठी वापर करायचा. विकासाचा आणि त्यांचा कसलाही काडी मात्र संबंध नाही आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल. कोल्हापूरमध्ये त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या कोल्हापूरच्या लोकांना, परंतु एकही चांगला मोठा सांगावा असा साजेसा कोल्हापूरचं नावलौकिक होईल असा प्रकल्प ते आणू शकले नाहीत. 2 प्रकल्प त्यांच्या माध्यमातून आले. एक आले ते म्हणजे IRBचे रस्ते विकास प्रकल्प. त्यामध्ये सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार झाला. कोल्हापूरमध्ये एक जन आंदोलन झालेलं सबंध देशभर आपण सगळ्यांनी पाहिलं. खूप मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली, आंदोलन झाले, मोर्चे झाले, आम्ही सगळे त्यामध्ये सहभागी होतो. आणि त्याचे कल्प्रिट एकमेव कोण असतील तर ते सतेज पाटील होते, कारण स्वतः स्वर्गीय ND पाटील साहेबांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. आणि याला विरोध असताना सतेज पाटलांनी स्वतः टोल नाक्यावरती जाऊन बिलं किंवा पावती घेण्याचं काम केलं. आमदारांना खरं म्हणजे टोल माफ असतो, परंतु त्यांनी त्या टोलचं समर्थन केलं, IRBच्या त्या प्रकल्पाचं समर्थन केलं. हा प्रकल्प कोल्हापूरवर लादण्याचं काम त्यांनी केलं. आणि दुसरा एक कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. गेली आता 14 वर्ष झाली. 14 वर्षापूर्वी त्यांनी घोषणा केलेली होती थेट पाईपलाईनची, आणि 2.5 वर्षामध्ये ती मी योजना पूर्ण करून पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला शहराला पाणी देऊ अशी घोषणा त्यांनी केलेली होती. आणि जर ती पूर्ण नाही झाली तर मी भविष्यात निवडणूक लढवणार नाही, ही त्यांची घोषणा त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्यासमोर होती. ती योजना आजपर्यंत पूर्ण नाही आहे. गेल्या वर्षी त्यांनी अभ्यंग स्नान करण्याचा प्रयत्न केला, पाणी आणलं म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु कोल्हापूरमध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टम नसल्यामुळं कुठंही पाणी अजून कोल्हापूरमध्ये पोहोचलेलं नाही. कोल्हापूरनं अजूनही दूषित पाणी प्यावं लागतं. हे 2 प्रकल्प कोल्हापूरवर त्यांनी लादण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामुळं कोल्हापूरला खूप मोठा सेटबॅक बसलेला आहे. या उलट मला उशिरा संधी मिळाली. 2014ला मी खासदार झालो, परंतु काही कॉन्क्रीट कामं, भरीव कामं कोल्हापूर शहरासाठी करण्यामध्ये मी यशस्वी ठरलेलो आहे. उदाहरणार्थ कोल्हापूरचं विमानतळ हे 15 वर्ष बंद होतं. पण एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की आता ह्या कोल्हापूरच्या सगळ्या राजकारणामध्ये तुम्ही भाजपचं नेतृत्व करताय प्रभारी म्हणून वगैरे, पण केवळ 2 जागा भाजपच्या वाट्याला आलेल्या आहेत कोल्हापूरमध्ये. अशा परिस्थितीमध्ये भाजप तिथं कशी वाढणार आहे? मग तुमचे मित्रपक्षच वाढतायत, जरी तुम्ही म्हणत असाल की आमच्या एवढ्या जागा येणार आहे. मी पूर्ण करतो की कोल्हापूरच्या विकासामध्ये चांगलं योगदान देण्याचा मी प्रयत्न केला. विमानतळ जे बंद होतं ते सुरू केलं. 274 करोड रुपये विमानतळाला आणले. 5 विमान सध्या सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आपण केलं. कोल्हापूरचं रेल्वे स्टेशनसाठी 44 करोड रुपये आणले. ते आधुनिकीकरण त्याचं सुरू आहे. कोल्हापूरमध्ये 100 इलेक्ट्रिक बसेस आपण मंजूर करून आणलेले आहेत, त्याचं काम सुरू आहे. बास्केट ब्रिज मंजूर करून आलेलं आहे. कोल्हापूरला महापुराचा फटका बसू नये यासाठी मोठा फ्लायओव्हर कोल्हापूर शहराच्या पूर्वेच्या बाजूला बांधण्याचं काम चालू आहे. हे भरीव कामं कोल्हापूरकरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी करत आलेलो आहे. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी भारतीय जनता पार्टी फक्त 2च जागा लढवते, ही वस्तुस्थिती आणि परिस्थिती तशी आहे. आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र लढत आहोत, त्याच पद्धतीनं जनसुराज्य, RPI असे अनेक घटक पक्ष आमच्यासोबत आहेत. जनसुराज्याचा जो पक्ष आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातला विनय कोरे साहेबांचा असल्यामुळं त्यांना इथं 2 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीला 2 जागा, आम्हाला 2 जागा, अशा माध्यमातून या आम्हाला 2 जागा वाटणीला आलेल्या आहेत आणि त्या यशस्वी होतील. परंतु आपला जो प्रश्न होता की पक्ष कसा वाढेल, तर आपल्याला मी आवर्जून सांगू इच्छितो की गेले 4 वर्ष किंवा 3 वर्ष जेव्हापासून मी खासदार झालो, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी कानाकोपऱ्यापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या शाखा असतील, बूथ प्रमुख नेमण्याची प्रक्रिया असेल, काय आपण यापूर्वी कधी निवडणुका लढवल्या नाहीत, कधी विधानसभा लढवल्या नाहीत,
लोकसभेच्या वेळेस सुद्धा आमची अपेक्षा होती की एक जागा जर भाजपला मिळाली असती तर आमच्या पक्षासाठी त्याचा फायदा झाला असता. परंतु महायुतीच्या धर्मानुसार दोन्ही जागा शिवसेनेला लढवायला मिळाल्या. भविष्यामध्ये या सगळ्या 10च्या 10 तालुक्यामध्ये अगदी एक आमचं स्ट्रक्चर निर्माण आहे. बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, मंडल प्रमुख असतील, आमचे प्रकोष्ठ आहेत, आमचे मोर्चे आहेत. एक मोठी यंत्रणा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑलरेडी भारतीय जनता पार्टीची कार्यरत आहे. येणाऱ्या पुढच्या जिल्हा परिषद असतील, विधानसभा असतील, विधान परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असेल, यामध्ये आपल्याला भाजपची ताकद निश्चित. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, माझा वेळ संपलेला आहे, पण मुद्दा हा आहे की आता जी काँग्रेसची उमेदवारी तिथं अधिकृत उमेदवारांना माघार घेतली, त्यानंतर पंजा गायब झाला कोल्हापूरमधल्या एका जागेतून, हा तुमच्यासाठी फ्री हिट होता आहे का? हा आमच्यासाठी केक वॉक आहे म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीचं नाट्य झालं, काँग्रेसमध्ये सर्कस सुरू आहे याची आपल्याला कल्पना लक्षात आली असेल. एका उमेदवाराला घोषित केलं, तो सामान्य आहे म्हणून त्याला मी उमेदवारी दिली अशी माझे पालकमंत्र्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. एका रात्रीत त्यांच्याच पक्षामध्ये बंड झालं, काँग्रेस कमिटीवर दगडफेक झाली. काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी पत्र लिहिलं की आम्हाला हे चालणार नाही, तुम्हाला उमेदवारी बदलावी लागेल. त्यांच्यावर नामुष्की आली, त्यांनी उमेदवारी बदलली आणि मग सामान्यापासून ती एकदम पॅलेसपर्यंत ती उमेदवारी गेली. पॅलेसच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं की त्या दिवशी त्यांनी ज्यावेळी स्वतः मधुरी महाराजांनी माघारी घेतली, ज्या पद्धतीनं मगरुरीची भाषा बंटी पाटील यांनी वापरली की झक मारली का, मला तोंड कशी पाडलं, दम नव्हता का, एका महिलेचा आणि राजघराण्यातल्या महिलेचा एवढा मोठा अपमान केलेला आहे, हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेला आवडलेला नाही आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10च्या 10 जागेंवर होईल आणि कोल्हापूरमध्ये महायुती 10 विरुद्ध महाविकास आघाडी 0 असा स्कोअर होईल अशी मला अपेक्षा आहे. ठीक आहे. 23 तारखेला बघूया की तुमचा हा दावा किती खरा ठरतो आणि 23 तारखेला तुम्ही शब्द द्या की आम्ही नक्की पुन्हा मुलाखतीला येऊ, कारण त्या दिवशी आपल्याला पुन्हा बोलायचं आहे. आम्ही 2 जिल्ह्याचे प्रभारी म्हणून तुमचं रिपोर्ट कार्ड काय हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ह्या दाव्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू. पण आज वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. नमस्कार, मी विलास